त्यांचा अतिक्रमण दिसतंय. गडिंगमध्ये सगळ्या बिल्डिंग नियमात आहे साहेब. इस्कटामध्येच गडिंग्लजचा विकास होणार आहे का असा प्रश्न आम्हा सर्व नागरिकांच्या समोर पडलेला आहे. कोर्टात त्यांनी गेलं असं समजते आम्हाला. आता लाईन आउट कसं झाला मग त्यांनी समज दिले का त्याला असा प्रश्न उद्भवतो. 40 कोटी रस्ता जो आहे ना तो जाधव गुंजळींच्या 1992च्या लेआउटमध्येच आहे तो. गेली 4-5 वर्ष आम्ही माणिकबागचा मोठा प्रश्न जो आहे तो 40 फुटी डीपी रोड जो अतिक्रमण केलेला आहे तो माणिकबागमध्ये 40 फूट असून मांडेकरांच्या शेताकडे 40 फूट आहे आणि त्या कोपऱ्यावर जिथं लोहार बंधूंचा फॅब्रिकेशनचा कारखाना आहे तिथून ऋतुजा अपार्टमेंट म्हणजे क्षीरसागर पार्क जे आहे त्या ठिकाणापर्यंत जो 200 फुटाचा रस्ता जाईल तो 15 फुटाचा आहे आणि त्याच्यामध्ये आता नगरपालिकेमार्फत कॉन्ट्रॅक्टरनं जाऊन तिथं लाईनिंग करून घेतलेला आहे तो गटार करायचे म्हणून काल रात्री. मग आता त्या गटारात जर 15 फुटा जर गटार झाली तर तो रस्ता 9 ते 10 फुटाचा राहणार आहे आणि 10 फुटाचा रस्ता आम्हाला मंजूर नाही आहे. 1992ला जे जाधव गोंधळी यांनी जे त्यांचं पहिलं लेआउट केलं त्या लेआउटमध्ये तो 40 फुटाचा डीपी रोड मंजूर आहे आणि तो डीपी रोड धरूनच पुढं गुरव साहेबांनी त्याच्या पलीकडे बऱ्याच ज्या कॉलनी डेव्हलप झाल्या त्या सगळ्यांनी तो रस्ता धरूनच डेव्हलपमेंट केलेला आहे. तर हा रस्ता आम्हाला आहे तसा 40 फुटी रस्ता आम्हाला मोकळा करून मिळावा आणि त्याच्यानंतर गटारं व्हावी. तोपर्यंत गटारं व्हायला आमच्या लोकांचा त्याला विरोध आहे. आम्ही सर्व लोक त्याच्यासाठी इथं आज मोर्चा घेऊन आलेलो आहोत आणि आम्ही नगरपालिकेला आम्ही आता निवेदन दिलेलं आहे. जाधव कंपनी आहेत त्या लोकांनी माझ्या माहितीप्रमाणे 40 फुटी रस्ता ह्या रस्त्यासाठी सोडला. त्यांचं मोठं त्याच्यात हे आहे. वास्तविक ते तुम्ही न देता सुद्धा ह्यातनं जर घेत असाल तर किती मोठा अन्याय आपल्या लोकांच्यावर होईल. हा प्रकार बरोबर आहे का सांगा की काय. तुम्ही द्यायचं राहू दे. वास्तविक जागेसाठी आपण द्यायला पाहिजे 2-3 फूट गेलं तरी सुद्धा ते द्यायचं राहू दे. हो सर्वांचं आहे ते तरी मोकळं करा तुम्ही. माझं असं मत आहे की तुम्ही तुमची जेवढी क्षेत्र आहे तेवढं क्षेत्र फूटपट्टीने किंवा आपण मीटरनं मापूया आणि तेवढं सोडून आम्हाला द्या. तुमचा अन्याय व्हायला नकोच आम्हाला. प्रत्येकडे 1 फूट द्यायला नाही आहे आणि त्या डीपीच्या 40 फूट रोडमध्ये त्याचं अतिक्रमण झालं. मग रस्ता आम्ही जायचो कुठनं मग. आमचा प्रश्न ऐकणार कोण. त्याच्यात जाधवांची काही चुकी नाही. काहीच बोला नाही तो. त्यांनी म्हटले आम्ही अजून तुमच्याकडे आलो नाही. आम्हाला जे मिळतात पैसे ते सुद्धा पैसे आम्ही घेतलेले नाहीत म्हटले. सर्वांसाठी या जागा म्हणजे त्यांना सोडलं त्यांचं काहीच नाही. हो आमचं म्हणणं एवढंच आहे प्रत्येकीची जी पाठीकडची बाउंड्री आहे ना तिथून पुढे मोजा ना. तुमचं घ्या तुमचं नको क्षेत्रफळ भरलं तुम्ही शिल्लक रस्त्यावर बस त्यात. मी अण्णासाहेब देवगोंडा प्रभाग 10चा माझी पत्नी नगरसेविका आहे. तर माणिकबागमधील जो रस्त्याचा प्रश्न आहे तो खरोखरच चुकीच्या पद्धतीने वहिवाट होत आहे. नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांना बोलवून तिथं जागा दाखवलेली आहे पण तिथं आता ज्या पद्धतीनं रस्ता होत आहे तो चुकीच्या पद्धतीनं तिथं गटरवरचं मार्किंग होत आहे. तर 40 फुटी रस्ता खुला व्हावा यासाठी मी माणिकबाग वासियांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. केले त्या पद्धतीने आम्हाला गटर नको आहे. रोड आम्हाला मोठा 40 फुटी त्या पद्धतीने करायला पाहिजे. नसलं तर चालतं असं या लोकांचं मत आहे. अगोदरच नाही तर मग काय उपयोग. निधी काय गेला तर चालते असं त्यांचं म्हणणं आहे. क्षीरसागरांना आम्ही बोललो होतो. त्यांनी काय सांगितलं की आम्ही सगळं खुलं करून देतो परंतु मला मोजणी करायची आहे. त्वरित मोजणीसाठी त्यांनी 8 दिवस घेतले. 8 दिवस झालं तरी पण त्यांना आम्ही विचारलं. 15 दिवस गेले तरी पण नाही. चाललंय प्रोसेसमध्ये आहे. मी कोर्टात जाणार वगैरे असं चालू आहे. हा काय प्रकार आहे. ज्यार्थी जाधव बंधू 40 फूट रोड सोडतात आणि यांचा आम्हाला काय नको आहे. क्षीरसागरांचा किंवा कुणाचाही आपल्याला नको आहे. जो आमचा आहे तो 40 फूट आम्हाला कंपल्सरी पाहिजे आहे. दुसरं आम्हाला त्यांचं कुणाचं नको आहे. जे आमचं हक्काचं आहे ते आम्हाला पाहिजे आहे. त्यासाठी आम्ही कोणत्याही तराला जायची आमची तयारी आहे. सर्व नागरिक सांगायला कोर्टात चालू आहे हे एवढंच आम्हाला समजलं पण त्याच्यानंतर त्या वकिलांना ह्या याच्यासाठी काय किती हालचाल केली हे सर समजू दे लोकांना. तो नियमाप्रमाणे 40 फूट हा झालाच पाहिजे. जर त्याच्यावरती कुणी अतिक्रमण करत असतील तर त्याच्यावर नियमाने कायदेशीर अशा स्वरूपाची कार्यवाही ही झालीच पाहिजे. कारण नागरिकांच्या हक्कावर कुठल्याही प्रकारची गदा येता कामा नये. त्याच्याशिवाय नगरीचा योग्य पद्धतीनं सुयोग्य पद्धतीनं विकास होऊ शकणार नाही. नगरपालिका यामध्ये जातीनं लक्ष घातले पाहिजे आणि त्याचबरोबर नागरिकांच्या प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने दक्ष राहिलंच पाहिजे. स्वच्छता गटारी यामुळं नागरिकांचं असणारं आरोग्य हे धोक्यात येत आहे आणि त्यामुळं गटारी ह्या झाल्याच पाहिजे. तो गटारी होत असताना त्याच्यामध्ये ज्या बाधा येणाऱ्या आहेत किंवा कुणी अतिक्रमण करत असतील तर ते थांबवलं पाहिजे. मिटत नसेल
तर गटारी करण्यामध्ये काही स्वारस्य नाही. गटारी एक वेळ थांबवल्या तरी चालतील, त्या मुजवल्या तरी चालेल, परंतु हा प्रश्न मार्गी लावून त्याच्यावर त्वरित तोडगा काढला पाहिजे आणि नागरिकांचे हे जीवन मरणाचे ज्वलंत असे प्रश्न हे सोडवले गेले पाहिजेत. हे जर सोडवले जात नसतील तर या परिसरातील नागरिक कदापि गप्प बसणार नाही. आवश्यक त्या पद्धतीच्या सर्व कायदेशीर मार्गाचा अवलंब केल्याशिवाय राहणार नाही. केवळ देवगोंडा आणि त्यांच्या असणाऱ्या सौभाग्यवती यांनीच लक्ष घातलं पाहिजे असं नाही. सर्व नगरपालिकेची ती जबाबदारी आहे. वरिष्ठ पदाधिकाऱ्यापासून लोकनियुक्त प्रतिनिधीपर्यंत यांनी लक्ष घालून या नागरिकांचे असणारे प्रश्न हे सोडवले पाहिजेत. कातकरनं ज्यावेळेला आपण साहेब बांधकाम परवाना किंवा बाकीचं दिलं आहे, जवळपास मला वाटतं कम्प्लिशन सर्टिफिकेट दिलं आपण. मग ते कुठे नियमात असेल म्हणून दिलं का ते अनियमित आहे म्हणून? त्या यांच्याजवळ कोपऱ्यावर आल्यावर फक्त 10 ते 12 फूट राहते. जर आता जे मार्किंग केलं त्याप्रमाणे केलं तर 12 फूटच रस्ता राहणार आहे. ज्यांनी अतिक्रमण केलं ते अतिक्रमण काढून देणं आम्ही गरजेचं आहे. बिल्डिंग दिसते, एका बाजूला कंपाऊंड दिसते. तुम्हाला खारगे साहेब ज्यावेळेला सीओ होते, मतदार साहेब ज्यावेळेला होते, त्यावेळेला मी शासकीय मोजणी एकदा रस्त्यासाठी आणली आणि त्यावेळेला जिथं कातकरचं जिथं ते हे आहे बिल्डिंग नवीन बांधल्या त्याच्या शटरला जाऊन टेकली मोजणी. संबंधितांनी प्लॉटची मोजणी केल्यासाठी तुम्ही हात दिले असेल तर आम्ही काम करतो. आपण त्याला निधी धरलेला आहे ना, निधीच परत जाणार. साहेब तू निधी गेला तर चालेल, पण आम्हाला नको. साहेब एक माणिकबाग मधील 40 फुटी रस्ता हा झालाच पाहिजे आणि त्यानंतरच गटारं झाली पाहिजेत. या भूमिकेवर इथले सर्व नागरिक ठाम आहेत. तिथल्या नगरसेवकांनी त्यांना पाठिंबा दर्शवलेला आहे. नागरिकांच्या मते असलेलं अतिक्रमण हटवून ही गटारं कधी होतात हेच पाहणं आता यापुढील काळात औत्सुक्याचं ठरणार आहे. जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय्यद सय्यदसह लता पालकर, गडिंग्लज.